नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आहे MSTET 2025 23 नोव्हेंबरला झालेल्या नुकत्याच पेपरचे आन्सर पेपर. विषय आहे गणित. तर ही आहे इंग्लिश विषय सेट ए आहे. तर सेट ए मध्ये आपण पाहणार आहोत गणित विषय आणि गणित विषयामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आपण याच्यामध्ये देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप करू नका. नवीन असेल चॅनलवरती लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि हा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि हा सगळ्या TET एक्झामसाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आत्ताच नुकतीच झालेली 23 नोव्हेंबर रोजी शिक्षकांसाठीची ही परीक्षा होती. यामध्ये हे असे प्रश्न होते. तर आपण अंदाजे उत्तरपत्रिका डिक्लेअर केलेली आहे. अजून अधिकृत साईडवरती वेबसाईटवरती अंदाजे उत्तरपत्रिका आलेली नाही आहे. ती थोड्याच दिवसामध्ये आता डिक्लेअर तारीख होईल आणि येईलसुद्धा. जेव्हा कधी येईल तेव्हा तुम्ही हे उत्तर व्हेरीफाय करा. एखाद दुसरा प्रश्न मागे पुढे असेल, नाही तर बाकी सर्व आपण दिलेले आहेत. चला तर मग पाहूया गणित. यामध्ये एकूण 30 प्रश्न असतात गणितमध्ये. तर आपण 91 हा एक सेट ए असल्यामुळे 91 पासून मॅथमॅटिक्स सुरू झालेला आहे. तुमचा सेट BAD असेल तर ही उत्तरं प्रश्न हेच असणार आहेत, फक्त क्रमांक प्रश्नांचे वेगळे असणार आहेत. तिसरी ही पहिली त्रिकोण असेल तर क्रमगत 5व्या क्रमावर येणाऱ्या त्रिकोण संख्येचा वर्ग किती? उत्तर आहे 441. 8, 2, 0, 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? तर उत्तर आहे आपले 68,642. 93 वाला क्वेश्चन आहे. नमिताने गृह उद्योगासाठी दर सेगडा 1.2 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीसाठी कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी लागेल? तर उत्तर आहे 2,40,000. एवढे त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. एका परीक्षेत आराध्यला मराठीत 30 पैकी 24, गणितात 50 पैकी 38, विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीमध्ये 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा जास्त गुण? ते तुम्ही एका बाजूला रफ पेजवरती या सर्वांचे काय करा, पर्सेंटेज काढा, म्हणजे तुम्हाला कळेल. इथे विज्ञान, कारण आपला व्हिडिओ फार लेंदी होतोय, मोठा होतोय, प्रत्येक गणित आपलं एक्सप्लेनेशन सोडून दिलं तर, परंतु आपण अंदाजे उत्तरपत्रिका आपण सादर केलेली आहे, त्यामुळे आपण फास्ट घेत आहोत. नंतर निवांत एक दिवस आपण याच्यावरती उत्तरे बनवूयात. सोनालीने 50 डझन केळी 60 डझन दराने घेतली, तर 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा तोटा होईल? उत्तर आहे 300 नफा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील? उत्तर आहे 4. 97 झिरो केंद्र असलेल्या वर्तुळातील 60 सेंटीमीटर लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या येणार आहे. उत्तर आपलं येणार आहे 10. प्रश्न 98 आहे. यामध्ये उत्तर असं दिले, प्रश्न असं दिले तुमच्यासमोर पहा. अंडर रूट दिलेला आहे इंटू 3 इंच गुणाकार भागिले अंडर रूट 100 इंटू अंडर रूट 256 या दोन्हींचं सर्वांचंच रूट दिलेलं आहे. तर आपण इथे पाहूयात. याचा आन्सर आहे 4. 99 5 ताटे 10 वाटांची किंमत 1,000 रुपये आहे. 2 ताटं 8 वाट्यांची किंमत 560 आहे. तर एका ताटाची किंमत किती आहे? काय करावं लागेल आपल्याला? तर याचं उत्तर आहे आपलं 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 100. 72 to 96 यांचे सामायिक विभाजक किती? उत्तर आहे 8. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 असेल तर पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील? तर 1 दिवस लागणार आहे. हा आहे आपला सेट ए. दुसरा सेट पाहूया आपण. एका संख्येची 3 पट आणि 6 संख्येची बेरीज आणि 8 यांची बेरीज 15च्या चौकटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? तर उत्तर आहे 9. संख्या 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करायचे आहे, त्यासाठी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी? त्यापैकी पहा, 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करायचे होते, त्यासाठी 9.5 हेक्टर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर किती बाकी आहे? तर 4,300 किलोमीटर बाकी आहे. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेल्या क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता? काउंटिंग करा. 6.25 तास हे पहिलं आपलं आन्सर आहे. इथे तुम्हाला झटपट आणि कमी वेळेमध्ये उत्तर द्यायचे, त्यामुळे पटापट शॉर्टकट पाठीमागच्या पानावरती रफ काम करायचं, लगेच उत्तर सोडून घ्यायची. 36,060 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्याची एक माळ, याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? तर 3,005 माळा तयार होतील. एका पुस्तकाची किंमत 503 पाने वाचली तेव्हा 56 पानं वाचायची अजून शिल्लक राहिली होती, याचा अर्थ असा होतो. तर त्या पुस्तकात एकूण किती पाने होती? तर 196 हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर 4 ते 5 कापडापासून 2 शर्ट शिवले जातात, तर
15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? उत्तर आहे 33.75 मीटर. प्रश्न आहे 8. झिरो केंद्र असणाऱ्या ओ केंद्र असलेल्या वर्तुळ ABCDच्या बिंदूंना ए बिंदू बी स्पर्श करते तर मेजरमेंट ऑफ अँगल म्हणजे कोन ADB इज द 68 डिग्री असेल तर मेजर ऑफ अँगल AOB किती असेल? तर याचा आन्सर आहे 112 डिग्री. त्यानंतर काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 मिळते. मजुरांची संख्या 3ने कमी केल्यास 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराला एका दिवसाची मजुरी किती जाते? 240 हे त्याचा आन्सर आहे ऑप्शन 4. 5 कुटुंबाचे अनुक्रमे 45 किलोग्राम, 60 किलोग्राम, 50 किलोग्राम आणि 24 किलोग्राम व 31 किलोग्राम याप्रमाणे तांदूळ जमवले तर ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे लागतील? काय करावे लागेल? आपल्या सर्वांची बेरीज करून भागिले 5 करावे लागेल. उत्तर येत आहे 42 किलोग्राम्स किंवा मीन काढावा लागेल या सर्वांचं मध्य. तर 42 ग्रॅम्स एवढं त्याचं उत्तर येत आहे. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 डिग्री सेल्सिअस डिग्री आहे तर त्या कोनाच्या संगत विशाल कोनाचे माप किती असेल? तर आन्सर आहे 235. ते पहा, खालील आकृतीची पंचचौकोनी चितीची शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आन्सर आहे आपलं 3. त्यानंतर खालील दिलेल्या आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.7 आहे तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? तर ही आकृती दिली याची संपूर्ण आकृतीची परिमिती काढायची. याचं उत्तर आहे 4. 38.4 एवढं उत्तर आहे त्याचं. तर याचं ऑप्शन नंबर 4 झालं. त्यानंतर 114 क्वेश्चन नंबर आहे. 8,400 रकमेत 200 व 500च्या किमतीच्या समान नोटा आहेत तर त्या रकमेत किती नोटा आहेत? एकूण आहे 24. प्रश्न 115. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृत 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? उत्तर आहे 99 चौरस मीटर. 150 सेंटीमीटर लांब, 120 सेंटीमीटर रुंद व 90 सेंटीमीटर उंची असणाऱ्या इष्टिका चिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 चौरस मीटर रुपये प्रति दराने किती खर्च येईल? तर उत्तर आहे 423. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? तर याचे उत्तर आहे 207 व 195 हे त्याचं उत्तर आहे. शेवटचं चौथा ऑप्शन हे त्याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा आणि TETची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती उत्तरसहित तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रश्नपत्रिका अंदाजे असल्यामुळे तुम्ही समजू शकता अधिकृतपणे अजून आलेली नाही आहे परंतु 1-2 दिवसामध्ये येईलच. डेट आता डिक्लेअर होईल. तर सूचना एक प्रश्न क्रमांक 18 118 ते 119 हे जे आहे ते नकाशा वाचनावर आधारित आहे. नकाशा तुम्ही पाहू शकता. इथे स्केल दिलेला आहे. प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 5 डिग्री. कमाल तापमान आणि किमान तापमान. जे कमाल आहे ते डार्क दिले आहे आणि कमाल आहे ते मोठ्या रेषा आहेत. या ठिकाणी वाय ॲक्सिसवरती तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे आणि एक्स ॲक्सिसवरती आठवड्याचे दिवस दिलेले आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तर याची नकाशा पाहून आपलं उत्तर द्यायचं आहे. कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? तर वार आहे गुरुवार. या ठिकाणी पहा गुरुवार सर्वात हायेस्ट टोक आहे 40पर्यंत म्हणून गुरुवार. 4 दिवसाच्या तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती? बेरीज करून फरक काढला, वजाबाकी केली. फरक म्हणजे मायनस. तर याचं उत्तर येतं 40. 11:15 वाजता घड्याळातील तासकाटा व मिनिट काटा यांच्यामधील किती अंशाचा कोन होईल? 127.25. तर अशा प्रकारे आजची गणिताची पेपर झाली असं मी डिक्लेअर करते आणि उद्याच्या पेपरमध्ये आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास यांची संपूर्ण उत्तरपत्रिका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.